नमस्कार, मी मैरी वर्मा. विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. वसई भाईंदर रो सेवा जेट्टीच्या अपुऱ्या कामाअभावी अनेक वर्षापासून रखडली होती. आता जेट्टीचे काम व इतरही आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याने येत्या शुक्रवारपासून सेवा सुरू करण्याचे सागरी मंडळाकडून निश्चित करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते पार पडणार आहे. रो सेवेमुळे वसई ते भाईंदर हा प्रवास सध्याच्या 1 तासावरून अवघ्या 15 मिनिटात होऊ शकणार आहे. रो सेवेमुळे वसई ते भाईंदर हा प्रवास 1 तासाऐवजी अवघे 15 मिनिटात होऊ शकणार आहे. येत्या शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी दुपारी वसई जेट्टीतून पहिल्या बोटीला झेंडा दाखवला जाणार आहे. त्याच वेळी भाईंदर व घोडबंदर जेट्टीचेही उद्घाटन केले जाणार आहे. वसई विरारकरांना मुंबईच्या दिशेला जाण्यासाठी तर मीरा भाईंदर व मुंबईतील नागरिकांना वसईला जाताना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून केंद्र शासनाकडून सागर माला योजनेअंतर्गत भाईंदर पश्चिम ते वसई किल्लापर्यंत रो सेवा सुरू करण्याचा निर्णय सन 2016 मध्ये घेण्यात आला. तो आता पूर्ण झाला आहे. कंत्राटदाराच्या जान्हवी नामक फेरी बोटीतून एकाच वेळेस 40 वाहने आणि 100 नागरिकांची ने आण करता या बोटीतून होणार आहे. या सेवेच्या माध्यमातून सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांना प्रवास करता येणार आहे. सध्या 13 फेऱ्यांची वेळ निश्चित करण्यात आली असून नागरिकांचा प्रतिसाद पाहून वेळापत्रकात बदल केले जाणार आहे अशी माहिती आहे. आणि याचे दरही अल्प प्रमाणातच आहे. 50, 70 ते 300 पर्यंत दर आकारले जाणार आहे अशी माहिती आहे.